ऍक्च्युली हॉस्पिटल म्हणजे दवाखाना चालू होता माझा सारखं, म्हणजे हे सगळ्या तक्रारीसाठी वेगवेगळे दवाखाने चालू होते माझे. तसे बरेच हेल्थ म्हणजे एक 7-8 माझे हेल्थ इश्यूज होते. जसं बीपी, कोलेस्ट्रॉल होता, पॅरालिसिस होता, मला थायरॉइड होता आणि मग थोडंसं माझं प्रेग्नन्सीसाठी पण चालू होतं. असं म्हणजे बऱ्याच जसे जसे तक्रारी तसे हॉस्पिटल चालू होते माझे आणि सगळ्या डॉक्टरांकडून वेगवेगळ्या गोळ्या चालू होत्या माझ्या. म्हणजे ॲट अ टाइम 18 गोळ्या चालू होत्या माझ्या एका टायमाला आणि मग गोळ्या घेण्याचा कंटाळा आला परत परत मला. 18 आणि म्हणजे हो. दिवसाला 18? हा, 3 बॉक्स वेगळे करून ठेवले होते मी डब्बे, कारण कन्फ्युजन व्हायला नको. कारण सकाळचा वेगळा, दुपारचा आणि संध्याकाळचा वेगळा, आज 3 डब्बे वेगळे करून सकाळी ठेवले किती होते. घेत होता? सकाळी किती गोळ्या घेत होता? नाश्त्याच्या अगोदर मला 5 गोळ्या होत्या अगोदर. म्हणजे काही न खाता सुरुवातीला 5 गोळ्या घेत होते मी अगोदर. ओके. म्हणजे सुरुवातच नंतर माझी गोळ्यानेच होत होते. आता दिवसाची जसं सुरुवात मी गोळ्या. पाणी हो, आता जसं मी पाणी फ्रेश घेऊन सुरुवात करते ना, तसं मी गोळ्या घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात होत होती. म्हणजे बरं. नाश्त्याच्या अगोदर मला गोळ्या होत्या अगोदर. माझी लाईफच गोळ्यावर चालू होती. वयाच्या पण कितव्या वर्षी नंतर म्हणजे किती वर्षानंतर हे सुरू झालं होतं? माझ्या कंटाळापणामुळे ना, मला ऍक्च्युली हे 5-6 वर्षापासून चालू आहे. मी कंटाळा करण्यामुळेच. कारण अगोदर म्हणजे लाईफ कसं जगायचं हे माहीतच नव्हतं. फक्त असं वाटायचं की बसून जे आयतं आपण घेतो ना, खातो दुसऱ्यांच्या आयुष्यावर म्हणजे आपण दुसरे देतात तेव्हा आपण बसून खातो, त्याला वाटायचं खूप भारी आहे. म्हणजे सगळे माझी सेवा करतात त्या गोष्टीला भारी वाटायचं त्यावेळेस मला, की मला उठण्याचा कंटाळा येतो आणि बसून लठ्ठपणा वाढायला लागला. पण मला वाटायचं की उठायला येत नाही. मग सगळे म्हणायचे, "नाही गं, वजन वाढलंय, तिला उठता येत नाही. द्या बाबा सगळेजण बसून द्या." तिचं म्हणजे घरामध्ये मीच अशी म्हणजे फॅटी आहे, किती जगत होते. मिस्टरांना हट्ट करून मागून घ्यायचं, की मला खायला पण बाहेरच पाहिजे. म्हणजे घरातलं करण्याचा कंटाळा मला. ज्यावेळेस करता येत होतं त्यावेळेस कंटाळा करून बाहेरून पार्सल मागून खात होते. पण ज्यावेळेस मी बेड रेस्टवर होते, त्यावेळेस मला समजायला लागलं, की मी जर हाताने घरात बनवून खाल्लं असतं, तर माझी लाईफ वेगळी राहिली असती. दुसऱ्यावर डिपेंड राहिली नसते मी म्हणजे, की कोणी पाणी द्यावं मला पाजवावं किंवा कोणी गोळ्या आणून द्यावं त्यांनी पाजवावं मला. म्हणजे छोट्या-छोट्या कारणासाठी मी दुसऱ्यावर अवलंबून होते ना, त्या गोष्टी त्यावेळेस समजल्या मला आणि पूर्णपणे माझी लाईफ चेंज झाली. एक माझ्यासोबत जी घटना घडली तेव्हापासून माझी पूर्ण लाईफ चेंज झाली आता. आता मी जितकं होईल स्वतः करण्याचा सर्व प्रयत्न करते आणि घरातल्यांचे पण सगळे कामं मी स्वतः करते आता. ह्या गोष्टीमुळे माझ्याही सगळ्यात आनंद होते. की म्हणजे सध्याला ही स्वतः करायला लागले आणि माझे पण काम कमी झाले सध्याला. नाहीतर तिलाच होतं, "मम्मी उठ गं, हे दे, हो ते द्या." माझे दीर जरी आले तर म्हणायचे, "ही काय बाई माझ्यापेक्षा बारकी सगळे कामं आम्हाला सांगते." बसून राहते आणि आम्हाला सांगते, "हे द्या भाऊजी, ते द्या भाऊजी." पण आता असं नाही झालं. आता मी म्हणजे हॅबिट क्लबमध्ये आल्यामुळे मला चांगल्या सवयी लागल्या. लवकर उठण्याची, एक्सरसाइज करण्याची, पाणी किती इंटेक करायचं माहिती झालं आणि खाण्यामध्ये आपण काय चेंज करायला पाहिजे, किचन शॉपिंग आणि त्याच्यामुळे माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये खूपच म्हणजे जे शारीरिक तक्रार होते ते खूप कमी झाल्यात. कारण माझ्यासारखे माझ्या मुलालाही सवय होत्या बाहेरचं सगळं खायचं. "काय खायचंय पप्पा?" तर पार्सल घेऊन या. आणि मी पण कंटाळा आला की फोन करून सांगायचे, "हो कामावर येताना काहीतरी घेऊन या, मी स्वयंपाक नाही बनवला आज." पण आता सगळं चेंज झालेलं आहे. आता काही जरी बनवायचं असलं तर मी अगोदर तयारी करून ठेवते आणि लगेच पटकन बनवते आणि सगळ्यांना देते. आता खूपच लाईफ चेंज झाली आणि त्याच्यामुळे आता हॉस्पिटल माहितीच नाही त्याला, तर सध्याला आम्ही जायचं कमी झालंय. नाहीतर आज मला नेलं ना दुसऱ्याशी मुलाला, लगेच मिस्टरांना, असं म्हणजे सारखं चालूच होतं मग आमच्या घरामध्ये. आता मी जसे हायब्रिड हेल्थमध्ये आले, तसं म्हणजे हॉस्पिटल फक्त माझ्या मध्ये जे प्रेग्नन्सी चालू होती त्याच्यामुळे दवाखाना आहे. नाहीतर बाकीचं हॉस्पिटल बंद झालेलं आहे सध्याला. फक्त आता मी गोळ्या फक्त 3 घेते आणि भरपूर गोळ्या कमी झाल्या. थँक यू ह्या म्हणजे ह्या कम्युनिटीला.